रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी, भव्य दिव्य हे मंदिर तुझे विश्वसुंदरा, दर्शन घेता झालो धन्य धन्य भुरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, हा वर्षातील 29वा रविवार, त्या रविवारची उपासना आपण आज साजरी करत आहोत. पण त्याच वेळेला आज आपल्या चुरण्यामध्ये आवर लेडी ऑफ फातिमा चर्च येथे संपूर्ण कम्युनिटी, आपली चुरण्याचं पॅरिश फातिमा माऊलीचा सण त्यांच्या कम्युनिटीमध्ये साजरा करीत आहे. आपलं हे फातिमा माऊलीच्या नावाने बांधलेलं देऊळ, इथं मला आठवण होते ती आपल्या मॉन्सिनियर तवारिसची, फिलिप तवारिस, मॉन्सिनियर फिलिप तवारिस आपल्या संपूर्ण चुरण्यातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या परिश्रमाने आणि फादर फिलिप तवारिस, मॉन्सिनियर फिलिप तवारिस यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या देवळाची, ह्या पॅरिशची उभारणा केली. एक सुंदर असं हे आपलं गाव आहे आणि आपली लोक इथून कितीतरी फादर झालेले आहेत, कितीतरी सिस्टर्स झालेले आहेत आणि म्हणून देवाचे आपण आभार मानू. आणि या पवित्र मिसेमध्ये ह्या 29व्या रविवारची उपासना आपण जी साजरी करणार, आपण परत परत देवाला सांगूया की हे महामारीचं संकट आम्हापासून दूर कर आणि आमच्या लोकांचं संरक्षण कर. जी लोक बाधित आहेत या विषाणूमुळे ती चांगली व्हावीत आणि आमच्या अगोदर निघून गेलेल्यांना परमेश्वराचं शाश्वत, परमेश्वराबरोबर, संतांबरोबर, विशेष करून आपल्या फातिमा माऊलीच्या सहवासामध्ये चिरकाल शांती आणि जीवन लाभावं. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात आपण सहभागी होण्यासाठी आपण आपल्या सर्व पापांची आता आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण सगळेजण म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, दया कर. प्रभु दयाळा,
कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नितम. प्रभु देवा पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश्वर को करा, प्रभु दुख हरा परमेश्वर. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करीत्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुमची अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक कठोर येशू ख्रिस्ता. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे. त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. माझ्याशिवाय कोणी दुसरा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले. उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्याशिवाय दुसरा देव नाही. मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे. हे सर्वांना कळले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराचा गौरव करा
आणि त्याचे नाव सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव व सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. प्रतिसाद. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. अहो मानव कुलांनो, परमेश्वराचा गौरव करा. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नावाची थोरवी गा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. प्रतिसाद. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायनमन हो. राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की परमेश्वर राज्य करतो. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. परमेश्वराचा गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य वाखाणा. आजचे दुसरे वाचन संत पौलाने थसनिकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेलं आहे. देवी पित्याच्या ठाई आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थसनिकराची मंडळी हिला पौल, सिल्वान आणि तिमोथी यांच्याकडून तुम्हाला कृपा आणि शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करत सदा सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुम्ही विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाचे नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली आहे. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूला बोलण्यात कसे पकडावे ह्या संबंधाने परुषांनी हेरोदियांशी मसलत केली. परुषांनी आपल्या शिष्यांना हेरोदियासह येशूकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हाला ठाऊक आहे की आपण खरे आहात. परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता आणि कोणाची भीड धरत नाहीत. आपण तोंड बोलून पाहत नाहीत. आता आपल्याला काय वाटते हे आम्हाला सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? पण येशू त्यांचा काबा ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे दाखवा मला.
तेव्हा त्यांनी प्रभूजवळ एक नाणे दिले. येशूने त्यांना म्हटले, हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसरचा. तेव्हा प्रभू येशूने त्यांना म्हटले, तर मग कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला द्या. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, विषय आपण अनेक रविवार ऐकत आहोत, त्यालाच धरून आहे. आता आजच्या शुभवर्तमानाची सुरुवात जर आपण बायबलमध्ये बघितलं तर हा जो प्रसंग आपण ऐकला त्याची सुरुवात नंतर, म्हणजे गेल्या रविवारी जे आपलं शुभवर्तमान झालं त्याला जोडूनच नंतर काय केलं त्यांनी, काय काय त्यांनी चालवलं होतं, अशा शब्दांनी संत मत्तई आजच्या ह्या शुभवर्तमानाच्या तणावाचा हा प्रसंग वर्णन करून सांगतात. प्रभू येशूने देवाची शिकवण, देवाचे प्रकटीकरण बिनतोड, बिना तडजोड, कॉम्प्रोमाइज नाही, ठामपणे, खंबीरपणे सत्याला जागून प्रभू येशूला विरोध करणाऱ्यांना पटवून त्यांनी दिलं. आपण जसं म्हणतो मराठीमध्ये, हसत हसत दात पाडायचे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर असे दाखले सांगून, आपण प्रत्येक रविवारी ऐकला एक एक दाखला, सुंदर दाखले सांगून त्यांचे दात पाडले. तेव्हा आता ते हतबल झालेले आहेत. दे आर फ्रस्ट्रेटेड, दे आर अँग्री, दे आर अपसेट. कसं पकडायचं या माणसाला कैचीमध्ये, आणि म्हणून पकडायचं कसं ह्याचे मनसुबे, निरनिराळे प्लॅन्स ते आखत होते. कारण ते स्वतःला, हे परुषी, शास्त्री सगळेजण स्वतःला आम्ही देवाचे प्रिय लोक आहोत, आम्ही फार धार्मिक लोक आहोत, आम्ही सगळ्यांची सेवा करतो, असा आव आणून निरनिराळे कट रचण्यामध्ये ते गुंतलेले होते. आणि तसं बघितलं तुम्ही तर ह्या पुढील जे शुभवर्तमान आहे संत मत्तईचं, त्याच्यामध्ये ते अद्याप 4 प्रश्न, मोठमोठे 4 प्रश्न घेऊन येणार आहेत प्रभू येशूकडे. उत्तर मागण्याची तो हेतू नाही, त्यांना येशूला पकडायचं आहे, देवाला पकडायचं आहे. आम्ही आमचा धर्म करू, आम्ही आमचा देव तयार करू, आणि म्हणून सापड्यात पकडण्यासाठी ते प्रयत्नात होते. बाबा आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे, असा काही हेतू नाही. अचूक उत्तर पाहिजे म्हणून सुद्धा हेतू नाही. कसंही करून सत्याला पकडण्याचा प्रयत्न आणि सत्याला ओलीस ठेवायचे. आणि हे सगळं करण्यासाठी बघा काय करतात ही लोक, आपण हे सगळे आपण आहेत. आज पण असंच चाललेलं आहे. त्यांनी प्रभू येशूला पकडण्यासाठी, त्यांना स्वतःला आता पकडता येत नाही, हाताबाहेरचं झालेलं आहे त्यांचं, तर त्यांनी हात मिळवणी कोणाशी केली, फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला वरवरून वाचताना हेरोदियांसह त्यांनी मसलत केली. आपल्याला वाटते कोण हेरोदिया, हे कोण? हेरोद, हा हेरोद माहिती आहे सगळ्यांना आपल्याला कोणते. खरं म्हणजे परुषी आणि हेरोद एकमेकांचे कट्टर एनिमीज, परस्परांचे शत्रू, पण आज ते एकत्र येतात.
त्यांना कॉमन शत्रू मिळाला ना. गावागावात पण असंच चालते हो. मी तुझा शत्रू, तू माझा शत्रू. पण जेव्हा दुसरा कोण कॉमन शत्रू मिळतो तेव्हा मग आपण मित्र. पकडायचा आहे ना, काहीतरी करून पकडायचं आहे. आता सुरुवात बघा ते कसं करतात ते आजच्या शुभवर्तमानामध्ये. पकडायला आले आहेत, हेतू फार घाणेरडा असा हेतू आहे त्यांचा, लबाडीचा हेतू आहे. पण गोड गोड बोलतात. तुम्ही चांगलं बोलता, तुम्हाला वाटते तसंच सांगता लोकांना, आणि मग लबाडीने प्रश्न प्रभू येशूला विचारत नाहीत हो, विचारत नाहीत. प्रश्न त्याच्यावर लादतात आणि प्रश्नाचं उत्तर काय मिळालं पाहिजे बघा. प्रश्न कसा आर्टिक्युलेट केलेला आहे, काय हुशारी आहे माणसांची. माणूस किती हुशार आहे, पण सगळं देवाच्या विरुद्ध करण्यासाठी वापरवायचं, सगळं देवाच्या विरुद्ध करण्यासाठी. सगळी हुशारी ही नाश करण्यासाठी. डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी आपली. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आता होय किंवा नाही ह्यापैकी एक शब्द असला पाहिजे, कारण तो प्रश्नच तसा विचारला. आता हे सगळं अगोदर ठरलेलं होतं. त्यांना वाटलं होतं की आता बरोबर सापडला या. होय म्हटलं तरी पकडायचं, नाही म्हटलं तरी पकडायचं. त्याला कर द्यायचा का, टॅक्स द्यायचा का हेरोदला. परुषींना ते खपणार नाही, कारण हेरोद हा रोमन साम्राज्याला धरून लोकांना पिळत होता, म्हणून यहुदी लोकांना तो आवडत नव्हता. आणि नाही म्हटलं तरी तिकडे कैसर बसला आहे. दोन्ही बाजूतून हा पकडला जाईल अशी यांची समजूत. त्यांना कैचीत पकडायचा हेतू हा या. देवाला कसं कैचीत पकडायचं आणि लोकांना सांगायचं कुठला देव काढलाय, देव नाही आपणच सगळे, आणि मग स्वतःला देव करीत जायचं. दुसरा मुद्दा, एका बाजूला आज मानवाने केलेली स्वतःची अशी कल्पनेपलीकडची प्रगती, मानवाने स्वतःची कल्पनेपलीकडे प्रगती केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जीवनाची अधोगती बघा किती केलेली आहे. कसं तर आमची भाषा, आमचे शब्द उदात्त विद्वानासारखं बोलायचं, परंतु अंतःकरणामध्ये मात्र कुजलेले विचार घेऊन फिरायचं. दुर्गुण जे आहेत, दुर्गुण आपल्याला 7 दुर्गुण आहेत असं शिकवलेलं आहे, आणि 7 सद्गुण आहेत असं शिकवलेलं आहे. व्हर्च्यूज अँड व्हायसेस कॅटकिझममध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. उदाहरणार्थ मत्सर असतो, असूया, जलसी ती घेऊन फिरायचं. वरवरून काय एवढं बरं आहे सगळं, पण आतमध्ये वाईट कसं होईल याचं, हिचं. अधाशीपणा, हावरटपणा, वासना, लोभ, ग्रीड, सुस्तपणा, क्रोध, गर्व, सगळे हे षड्रिपू आहेत. आता शुभवर्तमानाची आजची सुरुवात अशी झालेली होती की विरोधक सापळा रचायला निघून गेले, म्हणून तो नंतर शब्द आलेला आहे सुरुवातीचा. गेल्या आठवड्यात आपण रविवारी जे ऐकलं की ते विरोधक सापळा रचायला निघून गेले होते. बघा कशी ती जगाची रीत आहे, जगाचं ज्ञान हे. प्रथम सापड्यात पकडण्यासाठी रचना आखायची,
त्याने काय वाईट केलं आहे, तिने काय वाईट केलं आहे, तिने काय चांगलं केलं आहे, न्याय नीट झाला पाहिजे, हे नाही करायचं. पहिलं रचायचं, पकडायचं कसं, आणि मग ते आखल्यानंतर कृतीला हात घालायचा. आता ते आले येशूकडे, तू देवाची निंदा करतोस. येशू सांगतो, मी कुठे निंदा केली, मी काय निंदा केली, कुठे केव्हा निंदा केली, मी काय शब्द बोललो, मी काय, सांगा मला, कुठे कुठे मी काय बोललेलो आहे. अहो, एखाद्याला पकडायचं आहे ते त्याने काय केलं आहे, तिने काय केलं आहे, खरं आहे का खोटं आहे का, शहानिशा झाली पाहिजे. तू निंदा करतोस, तेच सांगतात आणि तेच उत्तर देतात जणू काही. आणि हे तू निंदा करतोस हे मान्य कर, हे मान्य कर, अशी त्यांची अपेक्षा, असा ते आग्रह धरतात. आणि मग जमावाला एकत्र करून रानटी जनावरासारखे क्रुसी द्या, त्याला क्रुसी द्या. आला जमाव आहे, रेडी असतो जमाव, वापर करायचा, वापर करायचा. हे सगळं आता येणाऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार होतो. खोटे साक्षीदार जमवायचे आणि जोराने काय बोलायचं, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय. खोटे साक्षीदार, रचना सगळी केलेली आहे. असा हा जमावाने हातात घेतलेला कायदा, लिंचिंग, लिंचिंग. चौकशीशिवाय जमावाने ठार मारण्याचा घेतलेला निर्णय, ठरवलं होतं त्यांनी ह्याला ठार मारायचंच आहे म्हणून. काय ना काय खुसपती काढून, लोकांना खोटं खोटं सांगून, आमच्यात आहेत, आम्ही पण तसेच चव्हाट्यावर बसून आमच्या गप्पा टप्पा अफवा पसरवण्यासाठी आम्ही काय काय बेत आखतो. कंड्या पिकवायच्या, पिल्लू सोडायचे आणि लांबून मजा बघायची. हां हां मी ऐकलंय, अरे हां हां ऐकलंय, तिने काय, त्याने काय ऐकलंय रे, अरे वाचलाय, पेपरात आलाय, वाचलाय, सगळे सगळे लोक बोलतात रे, म्हणजे झालं झालं, तेवढा पुरावा मिळाला आम्हाला. गॉसिप्स, गॉसिप्स. म्हणजे आमची बाजू घ्या, आमच्या गटात या, आमच्या पक्षात या, हा हेतू. पण हा भित्रेपणा आहे, हा भेकडपणा आहे. हेतू लपवायचा, ह्याची प्रभू येशूला जाणीव होती. आणि म्हणून शुभवर्तमानाचा मुद्दा शेवटी, हा मुद्दा आपणा सर्वांना ख्रिस्ती म्हणून फार महत्त्वाचा आहे. रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये छोटे आणि मोठे निर्णय करताना किती काळजीपूर्वक आम्हाला परमेश्वर प्रभू येशू काय शिकवतो, आपलं चर्च, आपली ख्रिस्त सभा काय शिकवते, हे नीट समजून घेतलं पाहिजे आपण. कारण आजचा जो हा मुद्दा आहे, हा विषय आहे, हे टॅक्स द्यायचा की नाही द्यायचा, आणि सोडवताना कधी कधी आपल्याला प्रवचक पण सांगतील, काही जण लिहितील सुद्धा याविषयी, की मुद्दा असा होता की प्रभू येशू ख्रिस्ताने हा प्रश्न सोडवला, म्हणजे राष्ट्र आणि धर्म ह्याच्यामध्ये फरक आहे, तेव्हा तुम्ही दोन मिक्स करू नका. ते नाही, तसा प्रश्न नाही, हा तसा प्रश्न नाही. राजकारण आणि धर्म यांच्यामधील भिन्नत्व, तफावत किंवा वैशिष्ट्य दाखविण्यासाठी आजचे शुभवर्तमान नाही. आणि एवढे बोलून विषय संपवायचा नाही आपण ख्रिस्ती लोकांनी. ऐकलं होतं ना आपण, काय बोलला होता प्रभू येशू, 2 धन्यांची सेवा एकाच वेळी कोणी करू शकत नाही. 2 धन्यांची सेवा, आणि तो पैशाचं बोलत होता प्रभू येशू. एकतर देव किंवा एकतर पैसा, हे त्याने बोलून दाखवलं होतं. येस, देअर शुड नॉट बी डिवायडेड लॉयल्टीज. निष्ठेचे तुकडे होऊ शकत नाही, म्हणून आपण सांगतो एक निष्ठा. निष्ठेचे तुकडे नाही होऊ शकत, एक निष्ठा,
हे खरं आहे सगळं, परंतु आजच्या ह्या प्रभू येशूच्या शब्दातून त्यांनी एकच वाक्य बोललेलं आहे, कैसराचे ते कैसराला द्या, देवाचे देवाला द्या. पण काय नक्की बोललेले आहेत प्रभू येशू, म्हणून त्याच्यातून महत्त्वाचे काही मुद्दे निघतात. आणि वेळ असती तर मी तुम्हाला अद्याप खूप सांगितले असते मुद्दे, फक्त 3-4 सांगतो, लहान लहान मुद्दे सांगतो. बघा कसे त्याचं पण मला स्पष्टीकरण आज इथं देता येणार नाही. प्रभू येशू सांगतात, पहिला मुद्दा, मूर्तिपूजा टाळा, मूर्तिपूजा करायची नाही. आता तुम्ही सांगाल बिशप काय आम्हाला सांगतात, वसईचे आम्ही लोक कधी मूर्तिपूजा करतो का? आम्ही ख्रिस्ती एवढी वर्ष झाली, आम्ही कधी मूर्तिपूजा करतो का? पण मूर्तिपूजा देवळात किंवा घरात असलेल्या प्रतिमा किंवा पुतळ्याविषयीची मूर्तिपूजा नाही मी बोलत इथे. मी स्वतः आपल्या फातिमा माऊलीचा इथं पुतळा आहे, मी स्वतः नतमस्तक होतो त्या पुतळ्याला नाही, पण माझ्या मरिया आईला, फातिमाला जिने दर्शन दिलं 3 मुलांना, जिच्या नावाने आमच्या ह्या चुरण्यामध्ये देऊळ आहे, अनेक वर्ष झाली. पण मी बोलतो ते माझ्या अंतःकरणामध्ये कोणाची मूर्ती आहे, कोणाची मूर्ती बसवली आहे मी माझ्या अंतःकरणामध्ये. इतरांपासून लपवून मी त्या मूर्तीची दिवस रात्र पूजा करतो की नाही, गुंतलो आहे की नाही पूजा करण्यामध्ये, विचारा प्रश्न. माझी वागणूक कोणाच्या आदर्शावर उभारली आहे? कारण मूर्तिपूजा फार धूर्त, मुत्सद्दी आणि चतुर अशी गोष्ट आहे. ती माणसाच्या अंतर्मनामध्ये लपून बसलेली असते आणि तिची पूजा कळत आणि नकळत आपल्याकडून होत असते. ती आपल्या आचार विचारांचा भाग बनते आणि जाणून बुजून नसली तरी मूर्तिपूजा होत असते. पहिलं प्रेम पैशावर, प्रतिष्ठेवर, मटेरियल गोष्टींवर. दुसरा मुद्दा आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, गप्पा मारायला आपण बसलो तर मी खूप सांगू शकतो, कैसराचे कैसराला आणि देवाला देवाचे, एवढं बोलून भागणार नाही मी सांगितलं. पण प्रभू काय सांगतात, कैसराचं जे आहे ते त्याला परत करा, परत करा, गिव्ह इट बॅक टू हिम, गिव्ह इट बॅक. टॅक्स भरा असं बोलले नाहीत ते. बोलले असते तर परुषींनी त्याच्यावर घाव घातला असता, पकडला असं केलं असतं. प्रभू येशूने शब्द तसे नाही बोलले, कैसराचं ते कैसराला द्या, म्हणजे परत करून द्या, त्याला परत करा. गिव्ह बॅक टू सीझर व्हॉट इज सीझर्स. आणि कर भरा असं बोललाच नाही प्रभू. पण त्यांनी विचारलं, नाण्यावर प्रतिमा कोणाची आहे? आता निरनिराळ्या मराठीमध्ये शब्द आणलेले आहेत, पण खरं म्हणजे जो प्रतिमा असते, जो छापा असतो, कोणाचा आहे हा? आणि नाण्यावर कैसराची होती, मग कैसराची होती ती कैसराला द्या, आणि देवाची आहे ती देवाला द्या, देवाचा आहे ते देवाला द्या. तुम्हाला आणि मला कोणाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेला आहे? बायबलच्या पहिल्या पानावर देव जेव्हा पुरुषाला निर्माण करतो आणि स्त्रीला निर्माण करतो, पुरुष आणि स्त्री त्याने निर्माण केले, आणि काय बोलला, मी माझ्या रूपामध्ये आणि माझ्या प्रतिमेमध्ये माणसाला निर्माण केलेलं आहे. 5 दिवस मी सगळ्या गोष्टींची निर्मिती केली, जीव पण त्याच्यामध्ये पक्षी जनावरं हे ते आले. पण 5वा दिवस फार मोठा दिवस होता. रोज जरी बोललं देवाने निर्माण केल्यानंतर फार चांगलं आहे, पण त्या
6व्या दिवशी जेव्हा माणूस निर्माण केला तेव्हा बोललं परमेश्वराने, व्हेरी गुड, नॉट जस्ट गुड, व्हेरी गुड. जणू काही देवाची पूर्ण इच्छा पूर्ण झाली, माणसाला निर्माण केली. आणि मी तुला, हे मानवा, मी तुला माझ्या रूपात आणि प्रतिमेमध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनावर सीझरचा, कैसराचा छापा नाही, कोणाचाच छापा नाही, देवाचा आहे. देवाची प्रतिमा आपल्यामध्ये आहे. म्हणून देवाचं देवाला द्या असे शब्द आहेत. कैसराचं त्याला परत करा. आणि एक शेवटचा असा मुद्दा, त्या प्रतिमेला जागून आपण आपलं जीवन जगतो का? आपण भारताचे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ते आपण पार पाडत असतो. भ्रष्टाचार करायचा नाही, टॅक्स भरायला पाहिजे, कर भरायला पाहिजे, तो आपण भरत असतो. परंतु म्हणून काही आपल्याला कोणा देशाने निर्माण केलं नाही, आपल्याला देवानेच निर्माण केलेलं आहे. आपली एकनिष्ठता देवाशी आहे. आणि जोपर्यंत देशाचे नियम हे देवाच्या नियमाला धरून असतात तोपर्यंत आपण ते पाळणारच आणि पहिले पाळणार. आणि ख्रिस्ती लोकांची शांतीच आहे. धर्म ही बाब माझ्या जीवनामध्ये मला हे आणि ते मिळवण्यासाठी आहे का? आपण प्रश्न विचारा. मी धर्माचा गैरवापर करतो का? मला हे मिळेल ते मिळेल म्हणून मी धर्मात आलो आहे का? म्हणून मी जगतो का? इज माय रिलिजन जस्ट अ थिंग ऑफ वेस्टेड इंटरेस्ट फॉर मी? आणि म्हणून आपण फार फार काळजीपूर्वक असं आपलं जीवन जगलं पाहिजे. देवाला सर्वात कॉमन शत्रू करण्यासाठी आज जगामध्ये छुपे खेळ खेळले जात आहेत. आणि म्हणून आपण सावध वागणे खूप महत्त्वाचं आहे. उसन्या मैत्रीचे ढोंग करून आपणाला आकर्षित केलं जातं बऱ्याचशा जणांकडून की तुम्ही जॉईन व्हा, देवाला सोडून द्या, एवढं काय करू नका, एवढं काय बघू नका, देव देवाचं बघील, तुम्ही तुमचं बघा. अशा प्रकारचे कधी कधी वाचनामध्ये, कधी कधी आज प्रसार माध्यमांची साधनं खूप झालेली आहेत. व्हॉट्सॲपवर इकडे तिकडे जो तो आपल्याला त्यांचा मित्र, त्यांची मैत्रीण अशासारख्या आपल्याला आकर्षण करून घेण्यासाठी थांबलेले असतात. व्हायचं पण सावध राहून. कारण परुष्य आणि हेरोदियन हे एकत्र येतात, एकमेकांना मित्र समजून, खरे आहेत शत्रू. तसं आपण जगात वागायचं नाही. मैत्रीने, सहिष्णुतेने, समेटाने आपण वागायचं जगामध्ये. नाही असं नाही मी सांगत, पण आपली मूल्य पण आहेत, ख्रिस्ती मूल्य पण आहेत. प्रभूने त्याच्यावर पण खूप भर दिलेला आहे की मॉरल जीवन कसं जगायचं. आणि त्यासाठी मी म्हटलं की आपण सावध राहिलं पाहिजे आणि देवाला आपल्या जगाबाहेर काढून चालणार नाही. परमेश्वर आपला सर्वस्व आहे आणि म्हणून सर्व गोष्टीमध्ये प्राधान्य आपल्या परमेश्वराला आणि इतर गोष्टींमध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली, कृपेखाली, आशीर्वादाखाली आपलं जीवन. आमेन. आपण आपली श्रद्धा जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच कडून सर्व उत्पन्न झाले आहे.
तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेशांमार्फत बोललेला आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. ख्रिस्ताचे मिशन. आजचा हा रविवार मिशन संडे म्हणून जगभर पाळला जातो. मी माझ्या अधिकृतमध्ये सविस्तर ह्याविषयी लिहिलेलं आहे. आपण औदार्याने मदत पण करीत असतात, पण आपलं मिशन आपणा श्रद्धेत आणि प्रीतीत एकत्र आणते, जेणेकरून आपल्या बाप्तिस्म्यामध्ये आपले नूतनीकरण होईल आणि त्याच्या मिशनरी बांधिलकी राहील आपल्यामध्ये. परमेश्वराने आपल्या स्वतःचे मिशन पुन्हा शोधण्यासाठी व त्याचे नूतनीकरण करण्यासाठी सामर्थ्य द्यावे, म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जागतिक ख्रिस्त सभेच्या मिशनसाठी ख्रिस्ताच्या रहस्यमय शरीराद्वारे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स आणि व्रतस्थ ह्यांनी करुणाने उत्साहाने घोषवावे व ख्रिस्त सभेच्या सर्व सदस्यांना समान न्याय देण्याची ओळख त्यांना व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे विशेषतः कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितींमध्ये श्रद्धेचे प्रकटीकरण आपल्या मिशनद्वारे पुढे नेतात, त्यांना त्यांचा उत्साह आणि मिशनविषयीची त्यांची कळकळ गमवू नये आणि ज्यांची ते सेवा करतात त्यांच्यासाठी आशेचे चिन्ह होण्यासाठी प्रेरणा मिळावी. त्यांना निर्भय व त्यांच्या हाकेशी विश्वासू राहण्यासाठी पवित्र आत्म्याच्या कृपेने ते भरून जावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय नेत्यांसाठी, विशेषतः संघर्ष, वांशिक विभागणी, सांस्कृतिक कट्टरवाद आणि सतत वाढणारी अमानुष गरिबी यांच्या काळात त्यांनी शांती प्रस्थापित करणारे व्हावे आणि त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या सर्वांना समान न्याय देण्याची खात्री द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. निराश्रितांसाठी, जे निर्वासित आहेत, घर आणि कुटुंबापासून दूर आहेत, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी उपजीविका मिळावी. आपल्या दैनंदिन प्रार्थनेद्वारे त्यांच्या श्रद्धेत सातत्य राहावे व त्यांना आंतरिक शांती लाभावी, त्यांची काळजी घेतली जावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. त्रास व दुःख भोगणाऱ्यांसाठी, विशेषतः आजारापणामुळे आणि जे ह्या महामारीमुळे आजारी आहेत, त्यांना प्रभूचा आरोग्यदे स्पर्श लाभावा व करोना विषाणू या महामारीवर जलद नियंत्रण यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या अगोदर गेलेल्या सर्वांसाठी, मृत झालेले कोविड-19चे योद्धे, आपल्या धर्मप्रांतातील विशेषतः चुळणे धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मर्सेलिन सेबेस्टिन नोनिस, ख्रिस्तवासी मर्सेलिन मायकल नोनिस, भुईगाव धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फ्रान्सिस मनू डाबरे, मर्सेस धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फेलोमिना जॉन मिरांडा, ख्रिस्तवासी फेलू पॉल डिसिल्वा, ख्रिस्तवासी पॉल अंतोन डिसोजा, ख्रिस्तवासी सिस्टर जॉन रोजा एसी, नंदखाल धर्मग्रामातील ख्रिस्तवासी सिल्वेस्टर फिलिप डिमेलो, ख्रिस्तवासी कोशा विन्सेंट तुस्कानो, ख्रिस्तवासी मॅथ्यू पीटर रॉड्रिग्स, ख्रिस्तवासी कत्रिनबाई मायकल मचाडो, सांडोर धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फिलिप फ्रान्सिस लेमॉस, ख्रिस्तवासी क्रिस्टिना डॉमिनिक गोन्साल्विस, नायगाव ईस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी आल्बर्ट दिलिमा,
कोलिवडा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी ब्रिजेट शावरोक चिंगल्या, ख्रिस्तवासी पीटर पेद्रू कट्टो, पापडी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जोझेफिन अगस्टिन नुनिस, ख्रिस्तवासी जॉर्ज मंडवेल डिमेलो, गिरीज धर्मग्रामातील ख्रिस्तवासी क्लेमेंट पॉल अलोज, माणिकपूर धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मायकल सायमन मेनेझिस, गास धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फादर ऑल्विन गोन्साल्विस, रमेदी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जस्टिना फ्रान्सिस कर्वालो, ख्रिस्तवासी फेलोमिना डॉमिनिक डिसिल्वा. ह्या सर्वांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि पुनरुत्थित ख्रिस्ताच्या खऱ्या श्रद्धेमध्ये त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या प्रेमळ मुलांनी केलेली प्रार्थना करुणेने ऐक. तुझे या जगातील राज्य प्रीती, न्याय व शांती ह्यावर उभारण्याचे ख्रिस्त सभेचे प्रमुख मिशन बनू दे. एका कुटुंबातील भाऊ आणि बहिणी म्हणून आम्हाला जवळ येण्यास व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या श्रद्धेची साक्ष देण्यास आणि जेथे असू तेथे प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यास आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. नयनाच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचं पथ धावू धावू. नयनाच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचं पथ धावू धावू. तरीही नयनाचे तेज तुझेची माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वर, आमच्या ह्या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे आणि क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या तारण कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमचे तारण करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमचं तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेह संबंध धिक्कारला होता, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात त्या सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभु बरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशो गीत गान भांतरा. परमैशाच्या पावन नावे, येत धन्य तो जनांतरा.
जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार। मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण एकत्रपणे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जग पाप हारका परमेश को करा सोडित या धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश को करा सोडित या धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश को करा शांती वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभो, तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमीन. प्रभू येशूच्या शुभ वर्तमानाला आपल्या वर्तणुकीने साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आज मिशन रविवार साजरा करीत आहोत आणि तुमच्या औदार्यावर मिशन कार्य फार मोठं हे जे आहे हे अवलंबून आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं जे ॲन्व्हलप्स आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये सढळ हाताने मिशनसाठी आपण मदत करावी. आणि ही मिशन पाकिटं जे तुमच्याकडे दिलेली आहेत ती लवकरात लवकर देवळामध्ये सेवक नेत्यामार्फत पाठवून द्यावेत. आज आपल्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे आपल्यामध्ये आले. त्यांनी सणाची सुंदर अशी मिसा आणि प्रबोधन आपल्याला केलेलं आहे. आपली प्रतिमा कुणामध्ये आहे हे आपण प्रत्येकाने त्याचा शोध घ्यावा आणि त्या प्रतिमेला अनुसरून आपलं जीवन आपण आकारावं. त्यासाठी आजचं प्रबोधन जे झालेलं आहे दिलेलं आहे त्याच्यावर आपण प्रत्येकानं मननचिंतन करावं. तसंच त्यांनी वेळेत वेळ काढून इथे आलेले आहेत तर आपल्या सर्वातर्फे आपल्या धर्मग्रामातर्फे त्यांचे मी आभार मानतो. आपल्या फातिमा माऊलीचा सण
आपल्या धर्मगामातील सर्व लोकांना आनंदाचा, सुखाचा, आरोग्याचा आणि परमेश्वर कृपेचा जावा असं मी फादर किंग्सली, आर्चबिशप फेलिक्स आणि आपले मायकल फादर जे आलेले आहेत ह्या सर्वातर्फे मी तुम्हाला शुभचिंतन करत आहे. थँक्यू. कारण आहे फातिमा कुमारी नामो निर्दोषी देवाचे माते यादी आम्हास मदत कर तू माणसाची दृढाशा निष्कलंक हृदया सर्व तुला अर्पितो आमची सारी सुख दुःखे आता वया पुढे फातिमा कुमारी नमो निर्दोषी देवाचे माते यादी नामास मदत कर तू माणसाची दृढाशा. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.